नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनीचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट. पथके वाढवून काम पूर्ण करण्यासाठी केले योग्य नियोजन. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. कांदा अनुदानाचे 7,000 अर्ज ठरले अपात्र. सुमारे 31,000 शेतकऱ्यांना मिळणार 87 कोटीचे अनुदान. आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई. 9 जणांवर झाला सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनीचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट आखले असून पथके वाढवून काम पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाला आता गती मिळाली आहे. पाईपही आवश्यकतेनुसार उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत एकूण 1.5 किलोमीटरचे काम झाले आहे. एका पथकाकडून रोज 40 मीटर पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. अशा पद्धतीने एकूण पथके वाढवून एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाला गती मिळाली आहे. एका गाडीमध्ये 48 मीटरचे पाईप येतात. एका पथकाकडून रोज 40 मीटरचे काम करण्यात येत आहे. सध्या 4 पथके कार्यरत आहेत. साधारणतः रोज 150 मीटरचे काम करण्यात येत आहे. दरमहा सुमारे 10 किलोमीटरचे काम होईल. पथके वाढवून एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी सध्या एकूण 4 पथके कार्यरत आहेत. 1 ब्रेकर, 1 पोकलेन, 8 कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत. किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक पथके वाढवून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सोलापूरची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला या कामाचा मक्ता 615 कोटींना देण्यात आला आहे. 110 किलोमीटर लांबीचे आणि 170 MLD क्षमतेचे हे जलवाहिनीचे काम आहे. हे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ट्रायलसाठी 3 महिने सूचना दिल्या. 21 महिन्यांमध्ये प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात येईल. या कंपनीने कामही सुरू केले आहे. या कामासाठी सध्या कालबद्ध चार्ट हाती घेण्यात आल्याने काम करण्यास वेग आल्याचे सांगण्यात आले. कांदा अनुदानाचे 7,000 अर्ज अपात्र ठरले असून सुमारे 31,000 शेतकऱ्यांना 87 कोटीचे अनुदान मिळणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी अर्ज केलेल्या 7,000 शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत. यामुळे बोगस कांदा अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगलाच झटका देण्यात आला आहे. तर 31,442 शेतकरी पात्र झाले असून या शेतकऱ्यांना जवळपास 87 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. कांदा कवडीमोल दराने विक्री केल्यामुळे राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयाचे अनुदान जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जवळपास 38,000 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल केले होते. या आलेल्या अर्जाची विशेषतः कांद्याची नोंद नसणे, 1 फेब्रुवारी ते 31 मार्चच्या आत कांदा विक्री केलेला नसणे आदी कारणांमुळे हे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. पडताळणी शहर उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये 7,000 अर्ज अपात्र झाले आहेत. अपात्र झालेल्या अर्जामध्ये विशेषतः कांद्याची नोंद नसणे, 1 फेब्रुवारी ते 31 मार्चच्या आत कांदा विक्री केलेला नसणे आदी कारणांमुळे अर्ज अपात्र करण्यात आले. दरम्यान शासनाच्या GR पाहून कांदा अनुदानाच्या अर्जाची तपासणी करण्यात आली आहे. पात्र झालेल्या 31,000 शेतकऱ्यांना 87,000 मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच या शेतकऱ्यांना अनुदान येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आधार कार्ड, बँक पासबुकची पडताळणी केली जात असल्याची माहिती शहर उपनिबंधक प्रगती बागल यांनी दिली आहे. अधिक महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता श्री विठ्ठलाची पाद्यपूजा, तुळशी पूजा बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी अधिक महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्यांना वेळेत दर्शन घेता यावे यासाठी श्री विठ्ठलाची पाद्यपूजा तसेच तुळशी पूजा महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली। श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची सकाळी नित्यपूजा, पोशाख, नैवेद्य या दरम्यान तुळशी पूजा तसेच रात्री दर्शन बंद होण्याआधी पाद्यपूजा भाविकांच्या हस्ते केली जाते। मात्र यात्रा काळात या पूजा बंद असतात। येत्या 18 जुलैपासून अधिक महिन्यास प्रारंभ होत आहे। या दरम्यान विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असते। त्यानुसार येत्या 17 जुलैपासून 14 ऑगस्ट पर्यंत श्री विठ्ठलाची पाद्यपूजा बंद राहील। मंदिर समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती पुदलवाड यांनी दिली। सोलापुरातील उद्योगवर्धिनीचे प्रशस्त जागेत स्थलांतर झाले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेह मेळाव्याने कार्यक्रमाची शोभा वाढली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी अर्ज केलेल्या 7,000 शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत। यामुळे बोगस कांदा अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगलाच झटका देण्यात आला आहे। तर 31,442 शेतकरी पात्र झाले असून या शेतकऱ्यांना जवळपास 87 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। कांदा कवडीमोल दराने विक्री केल्यामुळे राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयाचे अनुदान जाहीर केले होते। त्या अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जवळपास 38,000 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल केले होते। या आलेल्या अर्जाची विशेषतः कांद्याची नोंद नसणे, 1 फेब्रुवारी ते 31 मार्चच्या आत कांदा विक्री केलेला नसणे आदी कारणांमुळे हे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत। पडताळणी शहर उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये 7,000 अर्ज अपात्र झाले आहेत। अपात्र झालेल्या अर्जामध्ये विशेषतः कांद्याची नोंद नसणे, 1 फेब्रुवारी ते 31 मार्चच्या आत कांदा विक्री केलेला नसणे आदी कारणांमुळे अर्ज अपात्र करण्यात आले। दरम्यान शासनाच्या GR पाहून कांदा अनुदानाच्या अर्जाची तपासणी करण्यात आली आहे। पात्र झालेल्या 31,000 शेतकऱ्यांना 87,000 मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे। तसेच या शेतकऱ्यांना अनुदान येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आधार कार्ड, बँक पासबुकची पडताळणी केली जात असल्याची माहिती शहर उपनिबंधक प्रगती बागल यांनी दिली आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 4 इथं डांबरी रस्ता तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने आणि नगरसेविका वंदना गायकवाड आणि नगरसेविका सुरेखा काकडे यांच्या प्रयत्नातून तळे यांच्या घरापासून अंबिका चौकादरम्यान महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 14 लाखांच्या निधीतून डांबरी रस्ता तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड, माजी नगरसेविका सुरेखा काकडे, विनायक विटकर, माजी सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, अजितभाऊ गायकवाड, राजाभाऊ काकडे, अनंत जाधव, व्यापारी तम्मा तळे, अप्पी हत्ती, विश्वनाथ कौंचे, नैनुद्दीन नदाफ, अमर गावड, शिवानंद हिरेमठ आदींसह कस्तुरबा मार्केट परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते। यांच्या या प्रभागाच्या नगरसेविका वंदना गायकवाड, सुरेखाताई काकडे, विनायक विठ्ठल यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं आज अंबिका चौक आदरणीय खरेसाहेब यांच्या घरापर्यंत हा रोड 5 दिवसापासून प्रलंबित होता आणि याला आम्ही मालकांकडे विनंती केल्या ह्या रोडला केला आणि आज त्या रोडचं जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय मी श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने यशनगर येथील जांभळे परिवाराच्या माध्यमातून सावतामाळी महाराज प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून हरिभक्तपरायण मीरा बोंगे महाराज यांचे गुलालाचे कीर्तन संपन्न झाले।
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगावर खूप सुंदर विवेचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरतीसाठी ज्ञानेश्वर सपाटे, ज्योतिराम चांगभले, पांडुरंग जांभळे, पोपट माळी, अनंत बापू इंगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी टाळकरी म्हणून संत मुक्ताई महिला भजनी मंडळ, संत तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ, बाबूराव सातारकर महिला भजनी मंडळ उपस्थित होते. अवघा झाला माझा हरी. तर प्रत्येक वेळी हा सोहळा संपन्न करण्यासाठी अश्विनी जांभळे, प्रणाली जांभळे, स्वरूपा जांभळे, अनिकेत जांभळे, अतुल जांभळे, संजय केसरे, तुकाराम लोखंडे यांनी परिश्रम घेतले. संत सावतामाळी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जांभळे परिवार, यशनगर परिवार, जुनी पोलीस लाईन परिवार, निराळी वस्ती परिवार यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे या ठिकाणी गुलालाचं कीर्तन हरिभक्तीपरायण गायनाचार्य मीराताई बोंगे महाराज यांचं या ठिकाणी गुलालाचं कीर्तन आत्ताच संपन्न झालेलं आहे. या गुलालाच्या कीर्तनासाठी सर्वच महिला टाळकरी आणि महिला पखवाज वादक हे विशेष या कीर्तनाचं होतं. आजचं या कीर्तनासाठी जुनी पोलीस लाईन महिला भजनी मंडळ, निराळी वस्ती महिला भजनी मंडळ आणि मुक्ताई महिला भजनी मंडळ या तिन्ही भजनी मंडळाचा या ठिकाणी खूप मोठा सहभाग होता. सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आरतीसाठी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर सपाटे यांची उपस्थिती होती. त्याच पद्धतीने सर्व महिला महाराज मंडळी यांची सगळ्यांची उपस्थिती होती. त्या उपस्थितीत हा गुलालाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जेव्हा इतरांना वाटप करत होता त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की स्वतःचं बघून इतरांना वाटप करा. तर त्यावेळेस मी ऐकलं नाही. राग राग काय केलं? कशाच्या बिया दिल्या? कडू भोपळ्याच्या बिया दिल्या. कुणाला? सावता बाबांना. तर त्या कडू भोपळ्याच्या बिया सावता महाराजांनी घेतल्या आणि काय केल्या तर शेतामध्ये पेरणी केली. आणि त्या भोपळ्यामध्ये बरं का, आता इथं शॉर्टकट मध्ये मला सांगावं लागेल. तर त्या भोपळ्यामध्ये आता जे जे पेरेल तेच उगवणार की नाही. पण इथं पांडुरंगाची कृपा झाली होती. एकदा का तो माझा अंकित झाला तर त्याचं मी कोणतं काम करत नाही अर्जुना ते मला सांग. असं कुणाचं वाक्य? भगवंताचं वाक्य. तर या शेतामध्ये कशाचं पीक आलं? भोपळ्याचं पीक आलं. मोठे मोठे भोपळे आले. भोपळा म्हणजे आपले ते बारके भोपळे नाही बरं का, माणूस बसावा असे भोपळे, मोठे मोठे भोपळे असे काय म्हणतात त्याला, काशी भोपळे. ते भरपूर मोठे असतात. आपल्याला लहानपणी ती आजीबाईची कथा माहितीये का, चल रे भोपळ्या, बरोबर आहे ना. मग ती तर तसा मोठा भोपळा. तर या भोपळ्यामध्ये जेव्हा सावता महाराजांनी तो भोपळा तोडून घरी आणला. चला आता याची भाजी करून खाऊ म्हटले. काय नसेल आता जे आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल. भोपळ्याचं एक साईड चिरली तर त्याच्यातून जवळजवळ एक पायलीवर माल त्याच्यातून बाहेर पडला. बरं कशाचा? गव्हाचा. आणि मग हे असे सात्विक भोपळे होते, ते काही साधे सुधे भोपळे नव्हते. मग सावता बाबांच्या शेतातून भोपळ्यांची चोरी होऊ लागली. अरे बाबा हा काय प्रकार आहे, एक भोपळा आणला तर इकडं पोतं भरायचं, असे भोपळे. बघा ही असते ईश्वराची कृपा. विठ्ठल विठ्ठल. प्रभाग क्रमांक 17 सत्यनाम चौक सार्वजनिक शौचालय तसेच नाल्याचा ब्रिज पडलेले असून कुंभार गल्ली, कोंगाड कुंभार सार्वजनिक शौचालय सगळेच नादुरुस्त आहे. याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. शहरातील मध्यवर्ती प्रभाग क्रमांक 17 सत्यनाम चौक सार्वजनिक शौचालय तसेच नाल्याचा ब्रिज पडलेला असून कुंभार गल्ली, कोंगाड कुंभार सार्वजनिक शौचालय सगळेच नादुरुस्त आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली असून याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. इथल्या स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान याबाबत स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सार्वजनिक शौचालय येथे गेल्या
30 वर्षाखाली बांधलेलं बांधकाम आहे. ते बांधकाम खूपच गंभीर परिस्थिती झालेलं आहे. तिथं लोक पडायला आले आहेत. पावसाळा आहे. मी गेल्या वर्षी झोन क्रमांक 8ला पत्र दिलतो आणि संबंधित नगरसेवकांना पण सांगितलं होतं. सगळ्यांना सांगितलं. नागरिकांच्या तक्रार खूप आहे आणि येण्या जाण्यासाठी रस्ता पण नाही आहे. ते ब्रिज बांधतो म्हणून ते ब्रिज पण बांधली नाहीत. पण हा समस्या एवढा मोठा आहे की स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व झोन अधिकारी व इथले झोन स्थानिक जे साहेब आहेत सगळे कर्मचारी येऊन रोज बघायला पाहिजे की काय की बाबा समस्या आहे. तिथं पडण्याची शक्यता आहे, अपघात होण्याची शक्यता आहे. तरी त्याचं दखल घ्यावे. सार्वजनिक शौचालय सतनाम दट्टी येथे खूपच गंभीर परिस्थिती आहे. चालू बोरिंग पण तिथं बंद पडलेलं आहे. काही कचरा उचलत नाही, साफसफाई होत नाही, संडास धुत नाही, काय नाही, सगळं घाण झाले सगळे. त्यांना विचारलेलं असता तर कर्मचारी म्हणतात की सगळं पडलेले आहेत, आम्ही कसं धुवायचं, नळ नाही, काय नाही, पाणी नाही. तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद. तुझं माझ्यावर लक्षच नाही असं म्हणत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका इसमावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेतात कामाला जात असलेल्या महिलेचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी महादेव रुद्रप्पा लोंढे राहणार बेलाठी याच्यावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर पीडित महिला ही शेताला कामाला जात असते. 13 जुलै रोजी पीडिता नेहमीप्रमाणे कामाला जात असताना आरोपी लोंढे हा पीडितेचा पाठलाग करत तिचा हात पकडून किती दिवस झाले मी तुझ्या मागे आहे, तुझं माझ्याकडे लक्षच नाही असे म्हणत हात ओढत होता. तेव्हा पीडितेने आपला हात सोडवून तिथून पळ काढला. त्यानंतर सायंकाळी पतीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी महादेव लोंढे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. समर इंटर्नशिप प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे असे मत डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टीने इंटर्नशिपसारख्या प्रोग्रामवर जोर दिला आहे. अशा या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आयोजित समर इंटर्नशिप प्रोग्राम 2023च्या समारोप प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, डॉक्टर विकास घुटे, नोडल ऑफिसर डॉक्टर अभिजित जगताप, डॉक्टर मनाली काणे, डॉक्टर अंजना लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती. दिनांक 3 ते 15 जुलै 2023 या कालावधीत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामार्फत समर इंटर्नशिप प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व डेंटल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती या कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर डॉक्टर जगताप यांनी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आहारशास्त्र, बायोस्टॅटिस्टिक्स तसेच संभाषण कौशल्य, आरोग्य संशोधन पद्धती अशा अनेक विषयांवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गणेश संकपाळ यांनी केले. अनेक वर्षांपासून दत्त चौक परिसरातील शुभराय मठात सुरू असलेल्या अनेक गरजूंचा आधार आणि महिलांसाठी काम करणाऱ्या उद्योगवर्धिनी या संस्थेचे जुनं एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील BC बॉईज हॉस्टेलच्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले आहे. शनिवारी या ठिकाणी एका स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान तसेच त्यांच्या सर्व सोबती आणि उद्योजक केतन वोरा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी यशोदा डागा, सौ दमाणी, उद्योजक राम रेड्डी, रंगनाथ बंग, जयेश पटेल, रणजित गांधी, किशोर चंडक, राजू साभूमकर, BC बॉईज हॉस्टेलचे अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, बाबूभाई मेहता, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडूकर, आनंद जोशी, सतीश मालू, धीरेन गडा, कल्पेश जव्हेरी, रोटरी परिवार तसेच केतनभाई मित्र परिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षांची पूजा करून आणि पाणी घालून या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन झाले.
उद्योगवर्धिनी एका चांगल्या आणि प्रशस्त जागेत स्थलांतरित झाल्याबद्दल अनेकांनी चौहान यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रिका चौहान यांनी सर्वांचे स्वागत करताना म्हणाल्या, कोरोना काळात सर्वांनी मिळून खूप चांगले काम केले आहे. रोज 2,500 लोकांना आपण जेवणाचे डबे देत होतो. सरकारचा 1 रुपयाही न घेता वेगवेगळ्या संस्था, संघटना यांच्या मदतीने, त्यामध्ये रोटरी क्लब, भावसार समाज, गुजराती समाज, काही बँका आणि केतनभाई मित्र परिवार यांनी सर्वांनी मिळून फंड गोळा केले आणि आम्ही डबे देण्याचे काम केले. त्यामुळे सर्वांची भेट आणि एक स्नेह मेळावा या निमित्ताने सर्वांना निमंत्रित केले आहे. तसं कार्यक्रम काही नाहीये, त्यामुळे भाषण नाहीये, पण फक्त तुमचं सगळ्यांचं स्वागत. या दत्त चौकातनं शुभराय महाराजांच्या आशीर्वादाने तिथं 15 वर्ष काम केलंय. नंतर आता दृष्टीने आपल्याला ही जागा दिली, म्हणजे सतीशभाई आज त्यांच्या कामात बाहेर आहे, पण सतीशभाईंनी आणि त्यांची पूर्ण टीम ही जागा दिली की इथं तुम्हाला काही करता येईल तर तुम्ही करा, कारण वृद्धांचं काम आपण बघतच होतो. आणि BC बॉईज हॉस्टेलनी पण परवानगी दिली, त्यामुळे ढोवळे साहेब असेल, आनंद जोशी, कमलाकर सर, हे सगळ्यांनी दिले की तुम्हाला जे करायचं ते करा, चांगलं काम आहे. म्हणून इथं मागच्या 1.5 महिन्यापासून शिफ्ट झालो, वेगळा विभाग झाला. पण आज बोलवण्याचं कारण असं होतं की कोरोना काळात सगळ्यांनी मिळून खूप काम केलेलं होतं. रोज 2,500 लोकांचं टिफिन देत होतो. वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी दिले, सरकारचा 1ही रुपया वापरला नव्हता. तेव्हा रोटरीच्या माध्यमातूनही जायचं, भावसार समाजही होता, गुजराती समाज होता, असे वेगवेगळे लोक, बँक पण होत्या 3-4, या सगळ्या बँक आणि केतनभाई मित्र परिवार या सगळ्यांनी मिळून तेव्हा फंड्स गोळा केले. आम्ही बनवण्याचं काम केलं आणि पोचवण्याचं काम केले. त्यामुळे त्या लोकांची नंतर कधी बोलणंच नाही झाले. धन्यवाद. ते पण सामाजिक काम होतं, आम्ही सामाजिक, धन्यवाद कुणाचं नाही, पण एक त्या निमित्ताने एकत्र यावं आणि गप्पा टप्पा व्हावं, ह्या नवीन जागा सगळ्यांनी बघावी म्हणून आज सगळ्यांना इथं निमंत्रण दिलं. निमंत्रणाला मान देऊन तुम्ही सगळेजण आलात. या कॅम्पसमध्ये जे चालते तेवढंच एका मिनिटात सांगते. इथं BC बॉईज हॉस्टेल आहे, त्यांची ही जागा आहे, तिथं मुलं आहे. आणि दुसरं जे आहे ते आपलं इथं सोलापूर शहरात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जुलै रोजी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास जवाहर नगर येथे घडली. या प्रकरणी रामकृष्ण सावरय्या कोमल्लू, वय 50, नोकरी सोलापूर महानगरपालिका रस्ते विभाग भूमापक, राहणार कल्याणनगर भाग 2 यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शांतीलाल साबळे, गणेश शिंदे यांच्यासह 5 ते 7 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की वरील संशयित आरोपी यांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगून फिर्यादी यांना तुम्ही याबाबत नगर अभियंता यांच्याकडे तक्रार करा असे सांगितले. तेव्हा फिर्यादीस ते काम बंद करण्यास सांगून कामगारांना हुसकावून लावले. त्यानंतर फिर्यादी हे समजून सांगत असताना त्यांच्या हातातील संबंधित कामाची कागदपत्रे, डायरी, मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिले व मारहाण करून दमदाटी केली. तसेच कंत्राटदार यांना खंडणी मागून फिर्यादीला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला करत आहेत. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील हनुमान मंदिरात मोफत नेत्र शिबिर व अल्पदरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन करण्यात आले. 16 जुलै 2023 रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील हनुमान मंदिरात मोफत नेत्र शिबिर व अल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ सुखदेव फुंदे व जीवाचीवाडीचे सरपंच प्रतिनिधी दीपक काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. डोळे तपासणीचा प्रथम बहुमान गोकुळ सखाराम सारुक यांनी घेतला. डॉक्टर नारायण आळणे, डॉक्टर प्रदीप सानप, डॉक्टर रवींद्र गालफाडे यांनी सर्व गरजू लोकांची तपासणी केली. तसेच डोळ्याचे सर्व आजारांचे ऑपरेशन योजनेमध्ये होतील त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे, रेशन कार्ड व आधार कार्ड यांची माहिती घेण्यात आली. शिबिरास माजी सरपंच महादेव रामकिसन चौरे, BK चौरे, एकनाथ सारुक, मुरली चौरे, बाबासाहेब कुटे, आसाराम चौरे आदी उपस्थित होते. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची सुरेश पाटील यांनी शुक्रवारी विशेष बैठक आयोजित केली होती.
धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाची सुरेश पाटील यांनी शुक्रवारी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी सुरेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत भाष्य केले होते. याच्या निषेधार्थ धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर गावातील संपूर्ण बाजारपेठ आणि गाव बंद ठेवण्यात आले. परंतु त्यांनी शिवप्रेमी यांनी जाहीर माफी मागण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याच्या निषेधार्थ तडवळे गावकऱ्यांनी गाव बंद करून जाहीर निषेध व्यक्त केला. दरम्यान सुरेश पाटील यांनी शनिवारी सायंकाळी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनीचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट. पथके वाढवून काम पूर्ण करण्यासाठी केले योग्य नियोजन. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. कांदा अनुदानाचे 7,000 अर्ज ठरले अपात्र. सुमारे 31,000 शेतकऱ्यांना मिळणार 87 कोटीचे अनुदान. आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई. 9 जणांवर झाला सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.